सीता माता बजरंग बलींवर खुश झाल्या आणि बजरंग बलींना सांगितलं, एक हिऱ्या मोत्याचा हार मी तुम्हाला त्या ठिकाणी गिफ्ट म्हणून देते, तेवढा तुम्ही स्वीकारा. बजरंग बलींनी तो हिऱ्या मोत्याचा हार स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी बजरंग बलींनी हार घेतला, असे बाहेर गेलेले एका पहाडावरती जाऊन बसले आणि तो हार हातामध्ये घेतला. एक एक मणी काढायचे, त्याला फोडायचे आणि पहून फेकून द्यायचे. सगळा निम्मा हार त्यांनी फेकून दिला बजरंग बलींनी. पण तो प्रकार माझ्या सीतामातेने बघितला. सीतामातेने सर्व प्रकार बघितला. सीतामाता जवळ गेला आणि राग बजरंग बलीला विचारलं, म्हणले, बजरंग बली, एवढा महागाचा हार मी तुम्हाला दिला आणि तुम्ही त्याच्यातला एक एक मणी फोडताय आणि फेकून देता, काय बघताय म्हणे त्याच्यामध्ये? बजरंग बलींनी सुंदर उत्तर दिलं. बजरंग बली म्हणे, मी त्या मण्यामध्ये राम आहे का नाही ते बघतोय म्हणे, आणि ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट माही काय कामाची नाही म्हणे, त्याच्यात मी राम आहे की नाही ते बघतोय म्हणे. मग सीतामातेला राग आला. मग सीतेमातेने राग विचारलं, अहो त्या मण्यामध्ये राम बघताय म्हणे, तुमच्या हृदयात तरी राम आहे का दाखवा म्हणे. माझ्या बजरंग बलीने हृदय फाडलं. निस्ता रामच नाही तर सीते सहित राम दाखवला. श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, श्रीराम जानकी बेटे मेरे सीने में, राम जानकी बैठे मेरे सीने में, राम जानकी बैठे मेरे सीने में। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय श्री राम, जय जय श्री राम, बजरंग बली हनुमान की नमः पार्वती पते हर 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 श्री राम जय राम जय जय राम. माझ्या बजरंग बलीने अंतकरम फाडलं महाराज, छाती पाडली. निस्ता रामच नाही तर सीते सहित हृदयामध्ये राम दाखवला महाराज. अंतकाळी जर आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, असं बजरंग बलींसारखं जर आपण चिंतन केलं, त्या भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण केलं, कसं नामस्मरण अंतकरणानुसार केलं करता आलं पाहिजे.